श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. देव दिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा या दिवशी आपल्याला 14 दिवे लावायचे आहे की जे लावल्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे, संकटे देखील दूर होईल व लक्ष्मी प्राप्ती देखील आपल्याला होईल. देवांप्रमाणेच आपल्या जीवनातील संकटांचे निवारण व्हावे, आपल्या आर्थिक आरोग्याच्या समस्या यांचे निवारण व्हावं म्हणून, तसंच आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन आपले जीवन प्रकाशमय व्हावं म्हणून या दिवशी भगवान शंकरांच्या मंदिरात किंवा आपल्या घरामध्ये दीपदान केलं जातं. म्हणून आपण प्रत्येकाने या दिवशी, त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण दीपदान हे आवर्जून करायचं आहे. यावर्षी कार्तिक शुक्ल पौर्णिमा तिथी प्रारंभ 26 नोव्हेंबरला होणार आहे दुपारी 3:55 आणि तिची समाप्ती होईल 27 नोव्हेंबरला 2:47. उदय तिथीनुसार 27 नोव्हेंबरलाच पौर्णिमा ही साजरी केली जाईल. तसेच पौर्णिमेचं पूजन देखील या दिवशी केलं जाईल. शिवपूजन असेल किंवा त्रिपुरवात आपण जी लावतो ती प्रदोष समयी संध्याकाळी लावली जाते आणि म्हणूनच 26 नोव्हेंबरला देखील आपण ही त्रिपुरवात लावू शकतो किंवा 27 नोव्हेंबरला देखील लावू शकता. तर आपल्याला हे दिवे आहे ते कधी लावायचे आहे, कोणत्या मुहूर्तावरती लावायचे आहे, तर आपण 26 नोव्हेंबरला संध्याकाळी म्हणजे आज संध्याकाळी देखील हे दिवे लावू शकता किंवा तुम्हाला जर आज शक्य नाही झाले तर उद्या देखील आपण हे दिवे लावू शकता. तर यासाठी आपल्याला 14 दिवे घ्यायचे आहे. मग तुम्ही कणकेचे दिवे घेतले तरी पण चालेल किंवा मातीचे दिवे घेतले तरी पण चालेल. आत्ताच दिवाळी झाली त्यामुळे सर्वांकडे दिवे हे उपलब्ध असतील. तुम्ही ते दिवाळीतले दिवे घेतले तरी पण चालेल. मग ज्यांना हे दिवे लावणे शक्य नाही त्यांनी एक दिवा कुठे लावायचा ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण हे 14 दिवे प्रथम घ्यायचे आहे. आपण यामध्ये शुद्ध तुपाचा वापर करायचा आहे. दिवे जर तुम्ही मातीचे घेतले असतील, दिवाळीला वापरले असतील तर ते पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यावे आणि नंतर मग वापरण्यासाठी घ्यावे. 14 दिवे आपण लावायचे आहे. शुद्ध तूपच त्यामध्ये टाकायचं आहे. त्यामध्ये आपल्याला 13 दिवे हे लांब वातीचे बनवायचे आहे. म्हणजे जे आपण देवघरामध्ये रोज लांब वातीचा दिवा बनवतो तसे 13 दिवे आपल्याला बनवायचे आहे आणि एक दिवा आपल्याला गोल वातीचा बनवायचा आहे. म्हणजे जी फुलवात असते तशा पद्धतीचा आपल्याला एक दिवा बनवायचा आहे. मग आपण प्रथम 9 दिवे घ्यायचे आहे. तर हे 9 दिवे तुम्ही कुठेही लावू शकता. दिवाळीला जसे आपण सगळीकडे उजेड करतो, सगळीकडे आपण दिवे लावतो, तशा पद्धतीने तुम्ही हे 9 दिवे कुठेही लावू शकता. अगदी देवघरात ठेवू शकता किंवा गॅलरीमध्ये देखील हे 9 दिवे ठेवू शकता किंवा खिडक्यांमध्ये देखील हे 9 दिवे तुम्ही लावू शकता. त्यानंतर आपल्याकडे 5 दिवे राहतील. तर त्यातील जो गोल वातीचा दिवा आहे तो आपल्याला घरामध्ये देवासमोर, भगवान विष्णूंसमोर ठेवायचा आहे. जर तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर तुम्ही श्रीरामांसमोर किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तिथे ठेवू शकता किंवा बाळकृष्णाची मूर्तीही नसेल तर स्वामी समर्थ महाराजांसमोर देखील हा दिवा ठेवू शकता. त्यानंतर आपल्याला तिथेच बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. जप करताना आपल्याला त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. अगदी थोडीशी हळद टाकली तरी पण चालेल. हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते. मग आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप 11 वेळा करायचा आहे. तसेच आपली जी काही इच्छा आहे ती इच्छा देखील बोलून दाखवायची आहे. अगदी कठीणातली कठीण इच्छा असो ती भगवान विष्णूंना सांगायची आहे. किंवा तुमच्या घरामध्ये काही अडचण असेल, मुलांचे काही प्रॉब्लेम्स असतील की मुले अभ्यास करत नसतील किंवा अभ्यास करताय पण त्यांना पाहिजे तसे यश मिळत नसेल किंवा पतीला नोकरी मिळत नसेल, नोकरीमध्ये पाहिजे तसे प्रमोशन मिळत नसेल, जी काही अडचण आहे ती आपण भगवान विष्णूंना सांगायची आहे. आणि तो दिवा लावताना आपण त्याखाली एक प्लेट ठेवावी. प्लेटमध्ये आपण अखंड तांदूळ ठेवावे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावे. त्यानंतर दिवा ठेवल्यावरती दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करावे आणि मग आपण या मंत्राचा जप करावा. आपली मनोकामना काय आहे ती बोलावी. बघा, तुमची लवकरात लवकर मनोकामना, अगदी कठीणातली कठीण इच्छा असो ती देखील पूर्ण होईल. त्यानंतर आता आपल्याकडे 4 दिवे राहतील. तर आपल्याला दुसरा दिवा हा आपल्याला घराच्या बाहेर ठेवायचा आहे. उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. तर आपल्याला या दिव्याचे तोंड घराच्या बाहेरच्या साईडने होईल अशा पद्धतीने तोंड करून ठेवायचे आहे. आणि आपण घरामध्ये येताना उजव्या हाताला हा दिवा ठेवायचा आहे.
तिथे देखील आपण त्या दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला जो तिसरा दिवा आहे तो तुळशी मातेसमोर ठेवायचा आहे। तुळशी मातेसमोर दिवा ठेवताना देखील आपण एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे। तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। त्यानंतर त्यावरती आपण दिवा ठेवायचा आहे। दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। तसेच या दिवशी तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस आहे। तुम्ही जर तुळशी विवाह हा केला नसेल तर तुळशी विवाह हा आवर्जून करावा। यामुळे आपल्या घरामध्ये अडचणी अडथळे हे येत नाही, तसेच घरात सुख शांती समृद्धी नांदते। जर तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर तुम्ही तुळशी विवाह हा जरूर लावावा। त्यानंतर आपल्याला एक दिवा आपण जिथे पाणी भरून ठेवतो म्हणजे पाण्याचा हंडा असो किंवा माठ असो तिथे देखील आपल्याला एक दिवा लावायचा आहे। तसेच तुम्हाला जर नदी काठावरती तलावाजवळ दिवा लावणे शक्य असेल तर तिथे देखील आवर्जून दिवा लावावा। पण तिथे जर दिवा लावणे शक्य नसेल तर आपल्याच घरामध्ये माठाजवळ हंड्याजवळ दिवा हा जरूर लावावा। इथे दिवा लावल्यामुळे आपल्या पितरांना शांती देखील मिळते। दिवा लावल्यानंतर जेव्हा हंड्याजवळ दिवा लावशाल तेव्हा ओम पितृदेवाय नमः ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। मग तुम्ही 11 वेळा किंवा 21 वेळा देखील या मंत्राचा जप करू शकता। दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। ही सर्व सेवा आपण मनोभावे करायची आहे। बघा तुमच्या घरामध्ये लवकरच सुख शांती आणि समृद्धी देखील नांदेल। घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई असेल ती देखील दूर होईल। भरपूर वेळा असे होते की पैसा येण्यासाठी जागाच नसते किंवा पैसा आला तर तो स्थिर राहत नाही, उगाच कुठेतरी वायफळ पैसा खर्च होऊन जातो। आपण भरपूर मेहनत करून देखील आपल्याला त्याचा मोबदला हा मिळत नाही। अशा वेळेस तुम्ही हे उपाय जरूर केले पाहिजे आणि हा दिवस खूप महत्त्वाचा आहे। या दिवशी केलेले उपाय देखील खूप प्रभावी ठरत असतात। त्यानंतर आता आपला एक दिवा राहिला तर तो एक दिवा आपल्याला शिव मंदिरामध्ये ठेवायचा आहे। मग शिवालयामध्ये अगदी बाहेर ठेवला तरी पण चालेल, कारण की या दिवशी सर्वजण दीपदान करत असतात। मग तिथे जर गर्दी असेल तर अशा वेळेस तुम्ही शिव मंदिराच्या बाहेर दिवा ठेवला तरी पण चालेल किंवा जर आतमध्ये ठेवणे शक्य असेल तर आतमध्ये देखील ठेवू शकता। तसेच आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील करायचा आहे। तुम्ही 11 वेळा किंवा 21 वेळा देखील या मंत्राचा जप करू शकता। तसेच भगवान भोलेनाथांना तुमची अडचण अडथळे हे सर्व सांगायचे आहे किंवा तुमची जर काही इच्छा मनोकामना असेल तर ती देखील आपण या दिवशी मागायची आहे। बघा तुमची इच्छा मनोकामना ही देखील लवकरात लवकर पूर्ण होईल। अशा प्रकारे आपल्याला हे 14 दिवे प्रज्वलित करायचे आहे आणि ज्यांना हे 14 दिवे प्रज्वलित करणे शक्य नाही तर त्यांनी फक्त 2च दिवे प्रज्वलित करायचे आहे। मग ते 2 दिवे घेताना तुम्ही मातीचे दिवे घेतले किंवा कणकेचे दिवे घेतले तरी पण चालेल। जर तुम्ही मातीचा दिवा घेतला तर तो घेताना स्वच्छ धुवून घ्यावा। त्यामध्ये आपल्याला गोल वाती बनवायची आहे आणि जो दुसरा दिवा आहे त्यामध्ये आपल्याला लांब वात बनवायची आहे। या दोन्ही दिव्यांमध्ये देखील आपल्याला शुद्ध तूपच टाकायचे आहे। त्यानंतर जो गोल वातीचा दिवा आहे तो आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंसमोर ठेवायचा आहे। भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या फोटोसमोर मूर्तीसमोर ठेवला दिवा तरी पण चालेल। आपली जी काही इच्छा आहे ती सर्व काही सांगायची आहे। अगोदर मी सांगितले तशाच पद्धतीने हा दिवा आपल्याला लावायचा आहे। फक्त इथे 2च दिवे लावायचे आहे। हा एक बाळकृष्ण किंवा विष्णू समोर हा दिवा ठेवायचा आहे। त्यानंतर जो दुसरा दिवा आहे तो आपल्याला शिव मंदिरामध्ये ठेवायचा आहे। जर तुमच्याजवळ शिव मंदिर नसेल तर तुम्ही गणपती मंदिरामध्ये देखील हा दिवा ठेवू शकता किंवा घरातच शिवपिंड असेल तर पिंडीसमोर हा दिवा ठेवावा किंवा फोटो असेल तर फोटोजवळ ठेवला तरी पण चालेल। या दोन्ही दिव्यांमध्ये आपल्याला हळद देखील आवर्जून टाकायची आहे। हे सर्व उपाय अत्यंत प्रभावी आहे। शिवपुराण कथेमध्ये हे उपाय सांगितलेले आहे, त्यामुळे तुम्ही हे उपाय आवर्जून करावे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद।